तर आज आपण पाहणार आहोत सेशन 11। तर सेशन 11 वर क्लिक करायचं आहे, त्यानंतर लॅबवर क्लिक करा। लॅबवर क्लिक केल्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस करायची आहे, तर टायपिंग प्रॅक्टिसवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करायची आहे, काही करू शकता। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा, त्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। अशा प्रकारे आपली टायपिंगची एक्झाम सक्सेसफुली झालेली आहे। त्यानंतर बघा टायपिंगची एक्झाम झाल्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगचे क्वेश्चन सोडवायचे आहे। सेल्फ पाथ लर्निंगमध्ये बघा याच्यातनी 6 क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहे, तर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे आणि ते स्टार्ट बटनावर क्लिक करा। तर पहिला क्वेश्चन बघा, हाऊ कॅन यू ॲक्सेस द प्रिंट ऑप्शन इन मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन डी आहे, नेव्हिगेट टू द फाईल टॅब सिलेक्ट प्रिंट ऑप्शन्स, हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। व्हॉट इज अ टेम्पलेट इन एम एस वर्ड म्हणत आहे, तर एम एस वर्डमध्ये टेम्पलेट काय असते बघा, तर याचं उत्तर अ प्री डिझाईन रेडी टू यूज डॉक्युमेंट क्रिएट फॉर कॉमन पर्पज आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। हाऊ कॅन यू रिकवर अँड अनसेव्ह डॉक्युमेंट इन एम एस वर्ड म्हणत आहे, तर याचं उत्तर ऑप्शन सी आहे, फ्रॉम इन्फो मॅनेज डॉक्युमेंट रिकवर अनसेव्ह डॉक्युमेंट, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। वेअर कॅन यू फाइंड डिफरंट टाइप्स ऑफ टेम्पलेट इन मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे, तर याचं उत्तर फाईल टॅबवर जायचं आहे, न्यूवर जा आणि सर्च फॉर टेम्पलेटवर इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर व्हिच इमेज रिप्रेझेंट द क्विक ॲक्सेस टूलबार फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स म्हणत आहे, तर क्विक ॲक्सेस टूलबार बघा या ठिकाणी इथं हायलाईट केलेलं आहे, तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर बघा द अंडरलाईन फीचर इज एम एस वर्ड इज प्रायमरली यूज फॉर स्ट्राईक थ्रू म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा फॉल्स आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। तर अशा प्रकारे आपले संपूर्ण क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोअरसुद्धा इथे चेक करायचा, आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळालेले आहे किंवा नाही चेक करायचं इथे। त्यानंतर याला क्लोज करा। त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला इथे यातनी नॉलेज चेकचे क्वेश्चन्स दिलेले आहे, तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। तर स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यातनी नॉलेज चेकचे 10 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न बघा, व्हॉट इज कमांड टू ॲक्टिवेट गुगल असिस्टंट म्हणत आहे, तर त्यासाठी बघा आपल्याला ओके गुगलवर क्लिक करायचं आहे, तर ओके गुगल क्लिक करा। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। गुगल असिस्टंट वर्क ऑन व्हिच ऑन द फॉलोइंग म्हणत आहे, तर गुगल असिस्टंट कशावर काम करते म्हणत आहे, तर व्हॉइस कंट्रोल कमांडवर काम करते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। व्हिच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस इन ॲमेझॉन इको म्हणत आहे, तर खालीलपैकी कोणतं अमेझॉन इकोचं उदाहरण आहे म्हणत आहे, तर बघा ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। विच ऑफ द फॉलोइंग इज द बिल्ट इन मायक्रोफोन इन अलेक्सा डिव्हाइस म्हणत आहे, तर अलेक्सा डिव्हाइसमध्ये मायक्रोफोन ए ऑप्शन्सवर दिलेला आहे, तर याचं उत्तर ऑप्शन ए आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। व्हॉट फंक्शन डज द फाईल टॅब सर्व इन मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे, तर याचं उत्तर सेव्हिंग अँड ओपनिंग डॉक्युमेंट आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन आर फाउंड ऑन द होम टॅब इन एम एस वर्ड म्हणत आहे, तर याचं उत्तर फॉन्ट, स्टाईल आणि स्ट्राईक थ्रू हे तिन्ही ऑप्शन्स आपल्याला होम टॅबमध्ये अवेलेबल आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। हाऊ कॅन यू ॲक्टिवेट गुगल असिस्टंट ऑन अ मोबाईल डिव्हाइस म्हणत आहे, तर गुगल असिस्टंट आपल्या मोबाईलवर ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर त्यासाठी बघा से द वेक वर्ड हे गुगल नाव आपल्याला म्हणावं लागेल। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। हाऊ डू युजर्स टिपिकली इंटरॅक्ट विथ ॲमेझॉन अलेक्सा म्हणत आहे, तर याचं उत्तर युजिंग व्हॉइस कमांड आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। विच डिव्हाइस आर कॉम्पॅटिबल विथ द किंडल ॲप म्हणत आहे, तर याचं उत्तर स्मार्टफोन आणि टॅबलेट आहे। हाऊ कॅन यू प्रिव्ह्यू अ डॉक्युमेंट बिफोर प्रिंटिंग इन मायक्रोसॉफ्ट वर्ड म्हणत आहे, तर त्यासाठी बघा गो टू द व्ह्यू टॅब अँड सिलेक्ट द प्रिंट लेआउट हे ऑप्शन निवडायचं आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा। त्यानंतर येसवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेकचे सुद्धा क्वेश्चन्स कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोअरसुद्धा इथे पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स दिलेला आहे। त्यानंतर पहिला क्वेश्चन स्टार्ट करा। ओपन अ न्यू ब्लँक डॉक्युमेंट वर्ड डॉक्युमेंट युजिंग होम टॅब न्यू ब्लँक डॉक्युमेंट म्हणत आहे, तर बघा आपल्याला एक नवीन वर्ड डॉक्युमेंट ओपन करण्यासाठी आपल्याला इथे सर्च बॉक्समध्ये जायचं आहे आणि त्यातनी
वर्ड नाव टाईप करा. वर्ड नाव टाईप केल्यानंतर पहिलीच ॲप्लिकेशन येईल, त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर बघा ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं डॉक्युमेंट ओपन झालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओकेवर क्लिक करा आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. त्यानंतर बघा इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट क्लिक ऑन द फाईल टॅब, सिलेक्ट द न्यू ऑप्शन अँड देन चूज एनी प्री डिझाईन टेम्पलेट म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा म्हणत आहे. त्यानंतर न्यू या ऑप्शन्सवर जायचं आहे आणि याच्यातनी आपल्याला कोणतीही एक प्री डिझाईन टेम्पलेट इथून घ्यायची आहे. तर कोणती एक टेम्पलेट घ्या. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स in the given word document click on the file tab, then select the share tab and explore different sharing options म्हणत आहे. तर दिलेल्या MS Word मध्ये आपल्याला फाईल टॅबमध्ये जा म्हणत आहे आणि शेअरिंगचे विविध फॉर्मॅट आपल्याला इथे दाखवा म्हणत आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन लावायचा आहे. In the given Word document, click on the File tab, select the Export option, then click on Create PDF. Finally, click on Publish to create document म्हणत आहे. तर बघा दिलेलं MS Wordचं डॉक्युमेंट आहे त्याला PDF मध्ये क्रिएट करा म्हणत आहे. तर फाईलमध्ये जायचं आहे. त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करा. क्रिएट PDFवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ती फाईल आपली PDF मध्ये इथे कन्वर्ट झालेली आहे अशा प्रकारे बघा इथे पाहू शकता. त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन लावायचा आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे. टू यूज द कॉपी अँड पेस्ट ऑप्शन इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट, सिलेक्ट द प्रोवाइडेड टेक्स्ट, क्लिक ऑन द कॉपी ऑप्शन अँड क्लिपबोर्ड, गो टू द ब्लँक एरिया ऑन द डॉक्युमेंट, क्लिक ऑन पेस्ट ऑप्शन्स म्हणत आहे. तर यासाठी बघा जे सुरुवातीचं जे शब्द दिलेला आहे त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर इथे रिकाम्या जागी क्लिक करायचं आहे आणि इथून पेस्ट करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओकेवर क्लिक करा आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट, सिलेक्ट द प्रोवाइडेड टेक्स्ट, सेट द फॉन्ट स्टाईल ऑफ द टेक्स्ट ॲज कॅलिब्री बॉडी, आफ्टर दॅट सेट फॉन्ट साईज ॲज 16 म्हणत आहे. तर बघा आपल्याला काय म्हणत आहे. जो दिलेला शब्द दिलेला आहे ते त्याला सिलेक्शन करा. सिलेक्शन केल्यानंतर त्याचा फॉन्ट आपल्याला कोणता करा म्हणत आहे, कॅलिब्री बॉडी. तर फॉन्टमध्ये जा आणि त्यातून कॅलिब्री बॉडी नावाचा इथून फॉन्ट घ्या आणि साईजमध्ये जाऊन त्याची साईज 16 करायची आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स ओपन अ न्यू MS Word document and search for organized shape fax cover template by using Windows Start button, Word and search bar म्हणत आहे. तर बघा इथे सर्च बॉक्सवर जायचं आहे आणि याच्यातनी MS Word आपल्याला सर्च करायचं आहे. तर MS Wordची ॲप्लिकेशन ओपन करा. त्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला सर्च करायचं आहे ऑर्गॅनिक शेप्स फॅक्स कवर अशा प्रकारे सर्च करा. नाव टाईप करून इथे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर जे सुरुवातीचे आलेले आहे ते सिलेक्शन करा आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते टेम्पलेट आपल्या इथं आलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. ओके करा आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे. एक्सपोर्ट द डॉक्युमेंट इन PDF फॉर्मॅट युजिंग फाईल टॅब, एक्सपोर्ट क्रिएट PDF XPS म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला या डॉक्युमेंटला एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे. एक्सपोर्टवर क्लिक करा आणि क्रिएट PDFवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे. तर पब्लिश झालेलं आहे आपलं. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स ओपन Microsoft Word, सर्च फॉर envelope टेम्पलेट इन द सर्च बार, चूज द टेम्पलेट अँड क्लिक ऑन क्रिएट बटन टू क्रिएट अँड envelope म्हणत आहे. तर यासाठी बघा पहिले आपल्याला MS Word ओपन करायचं आहे. तर इथं सर्च बॉक्समध्ये जा आणि यातनी वर्ड टाईप करा आणि एक एंटर करायचं आहे. तर बघा आपलं वर्ड डॉक्युमेंट इथं ओपन झालं. त्यानंतर आपल्याला टेम्पलेटमध्ये जायचं आहे, सर्च फॉर टेम्पलेटमध्ये आणि याच्यातनी कोणत्या नावाची टेम्पलेट सर्च करायची आहे, इन्वेलोप नावाची
टेम्पलेट आपल्याला सर्च करायचे आहे तर सर्च बटनावर क्लिक करा आणि याच्यातनी खूप सारा टेम्पलेट इथं आलेला आहे. सेकंड नंबरची इन्व्हलप नावाची घ्यायची आहे. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे क्रिएट झालेला आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. Save the given document on your desktop with name portfolio photography using the file tab and save as म्हणत आहे. तर त्यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्ह ॲजवर जा. त्यानंतर डेस्कटॉप निवडायचा आहे आणि डेस्कटॉप निवडल्यानंतर बघा याच्यामध्ये जे नाव आहे ते काढून टाका आणि त्याच्यामध्ये पोर्टफोलिओ फोटोग्राफी हे नाव आपल्याला कॉपी करायचं आहे आणि ते जाऊन पेस्ट करायचं आहे किंवा टाईप जरी केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह करा. ओके करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फचे सर्व क्वेश्चन सोडवणं झालेले आहे. यस बटनावर क्लिक करा. तर बघा आपली एक्झाम सक्सेसफुली एंड झालेली आहे आणि आपला स्कोरसुद्धा पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला प्रोसेस फोलिओ सोडून घ्यायचा आहे. 1 मिनिटाचा टायमिंग आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे आपल्याला. सिम्युलेशनवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये बघा 2 क्वेश्चन्स दिलेले आहे. तर पहिला क्वेश्चन स्टार्ट करा इथून. तर पहिला प्रश्न बघा, यूजिंग अ गुड कलर कॉम्बिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, हेन्स अप्लाय स्टँडर्ड ब्लू फॉन्ट कलर टू द सिलेक्टेड टेक्स्ट युजेस ऑफ IT इन व्हेरियस इंडस्ट्रीज म्हणण्यात आहे. तर या शब्दाला आपल्याला ब्लू कलर द्यायचा आहे. तर त्या शब्दाचं सिलेक्शन करा. फॉन्टमध्ये जायचं आहे आणि इथून ब्लू कलर निवडायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, text effects are used to easily enhance your document and presentation, therefore apply the text effect shadow in the top left to the selected text म्हणतात. तर याला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्टमध्ये जा, शॅडोमध्ये जायचं आहे, इनरमध्ये जाऊन आपल्याला इथून लेफ्ट इफेक्ट इथून द्यायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर शेवटचं बघा, सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स दिलेले आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, अ यूजर इंटरफेस इज द प्रोपरेशन ऑफ द ॲप्लिकेशन दॅट अलाउ द यूजर टू कंट्रोल अँड टू इंटरॅक्ट विथ द प्रोग्राम म्हटलेला आहे. तर याचं उत्तर ट्रू आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. डाटाज प्रोव्हाइड ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑर रिक्वेस्ट इनपुट म्हणत आहे. तर त्याला आपण डायलॉग बॉक्स म्हटलं जाते. त्यानंतर नेक्स्ट, दिस टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर कॅन बी डिस्क्राइब ॲज से एंड युजर सॉफ्टवेअर अँड इज यूज टू कम्प्लीट अ व्हेरायटी ऑफ टास्क म्हटलेला आहे. तर याला आपण ॲप्लिकेशन म्हटलं जाते. दिस टाइप ऑफ सॉफ्टवेअर वर्क विथ एंड्स युजर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर अँड कम्प्युटर हार्डवेअर टू हँडल द मेजॉरिटी ऑफ टेक्निकल डिटेल्स म्हटलेला आहे. तर याला आपण सिस्टीम म्हटलं जाते. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट कंप्लीटली सोडवणं झालेलं आहे आणि आपल्याला मार्क्ससुद्धा पूर्णपैकी पूर्ण मिळालेला आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 11 कंप्लीटली सोडवणं झालेलं आहे.